चला आता प्रत्येक जणाचे जवळपास 10वी असतील, 12वी असतील आणि पदवीचेही परीक्षा आता चालू आहेत. सगळ्यांचे निकाल लागलेत, काहींचे निकाल लागतील. प्रत्येकाने आपापली दिशा सगळ्यांनी ठरवलेली आहेत. त्याबद्दलही दुमत नाही. परंतु मी एक मंत्र आज तुम्हाला देऊ इच्छितो. जीवनात जर आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल, तर आपल्याकडं ए आणि बी प्लॅन ज्याला आपण म्हणतो दुय्यम पूरक व्यवसाय जसं पूर्वी होतात. आमचे शेतकरी चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने मिळकत मिळवू शकतील, तर शेती व्यवसायासोबत त्यांनी पूरक व्यवसाय ज्यांनी केलेला आहे, त्यांचं उत्पन्न नक्कीच इतर शेतकऱ्यांपेक्षा चांगलं आहे. तेच तोच गुणधर्म, तोच प्रकार स्पर्धा परीक्षेला लागू होतो. म्हणजे नुसतं डिग्री, एज्युकेशन हे घेण्यापेक्षा त्यासोबत सायमल्टेनियसली जर तुम्ही एक करिअरचं ऑप्शन म्हणून स्पर्धा परीक्षाकडे जर पाहिलं, तर त्याचा नक्की फायदा जीवनामध्ये होत असतो. मग आता स्पर्धा परीक्षेतून आम्हाला मिळेल काय? सामाजिक क्षेत्र त्याच्यामध्ये पूर्ण आहे, कृषी क्षेत्राचा अभ्यास त्यामध्ये पूर्ण आहे, राजकीय क्षेत्राचा अभ्यास त्यामध्ये पूर्ण आहे. त्यानंतर तुम्हाला नागरिकत्व, त्याचे कायदे, राज्यघटना तुम्हाला पूर्ण त्याच्यामध्ये अभ्यास आहे. तुम्हाला सगळे लॉज करतात, सगळे योजना करतात, शासनाची धोरणं करतात, त्यांची अंमलबजावणी करते, इवन आयात निर्यात धोरण करतं, व्यापाराची भूमिका करते, मागणी काय, पुरवठा कसा, मॉडर्नायझेशन कसं आहे, या गोष्टीसुद्धा इथे शिकायला मिळतात. हे सगळ्यात चांगले पैलू ज्याच्यासाठी आपण लाखो रुपये खर्च करतो, ते जर तुम्हाला एक करिअर ऑप्शनमध्येच मिळत असतील, तर याकडं बघायला काय हरकत आहे. लवकर रोजगारही मिळतो 18 वर्षानंतर आणि पदवी झाल्यानंतर अधिकारीही तुम्ही होऊ शकतात. तर चला, तुम्हाला जर काही अशी इच्छाशक्ती असेल, तर एकदा तरी दर्जी फाउंडेशन जळगावला भेट द्या. शक्य नसेल महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून असाल किंवा कुठंतरी तुम्ही बाहेरगावी असाल, तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल तर ऑनलाईनसुद्धा तुम्हाला आम्ही कनेक्ट करू शकतो. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोघंही प्रकारे विविध UPSC असेल, MPSC असेल, बँक असेल, SSC CGL असेल किंवा रिक्रुटमेंट ज्या पोलीस भरती करणारे, सैन्यदल करणारे, पॅरामिलिटरी असतील, यांच्यासाठी अकॅडमीसुद्धा दर्जी फाउंडेशन एक सुसज्ज उभारलेली आहे. त्याचा फायदा तुम्ही घ्या. नक्की आपलं करिअर ऑप्शन्स एक सुंदररित्या आपलं जीवन जगूया आणि एक राष्ट्रप्रेम आपण सगळ्यांमध्ये जोपासूया. जय हिंद, वंदे मातरम.